ऐन दिवाळीमध्ये मुंबईमध्ये नागरिकांना पाणी टंचाईच्या झळा. सायन, प्रतीक्षा नगर, विलेपार्ले, अंधेरी, गोरेगाव, भांडूप, विक्रोळीसह अनेक भागात कमी दाबानं पाणी पुरवठा आणि अपुरा पाणी पुरवठा. नवी मुंबई विमानतळाला दिबा पाटील यांचं नाव देण्याच्या मागणीसाठीचं भूमिपुत्रांचं आंदोलन नव्या टप्प्यात. कल्याणच्या तिसगाव परिसरामध्ये लोकनेते दिबा पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ असे मार्गदर्शक फलक लागले. धनत्रयोदशीपासून डिजिटल व्यवहारांमध्ये यूपीआय पुन्हा आघाडीवर. 3 दिवसांच्या कालावधीमध्ये दररोज 73,07,00,000 यूपीआय व्यवहार. मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून 19.87 किलो गांजा जप्त. जप्त केलेल्या गांजाची किंमत 20 कोटी असल्याची माहिती. या प्रकरणी एकूण 3 आरोपींना अटक. पुण्यामध्ये यंदा दिवाळीला मागील वर्षीपेक्षा प्रदूषण कमी. मागील वर्षामध्ये हवेची गुणवत्ता वाईट श्रेणीमध्ये होती. दिवाळीला होणाऱ्या वायू प्रदूषणामधून काही प्रमाणात दिलासा मिळाला. पुणे शहरभर डोर टू गेट कचरा संकलन राबवता येईल का, याचा महापालिकेकडून गंभीरपणे विचार सुरू. महिन्याभर प्रायोगिक स्वरूपामध्ये राबवलेल्या पद्धतीनं स्वच्छतेमध्ये चांगला फरक. मुंबईच्या सीएसएमटी परिसरात पावसाची हजेरी. अचानक पाऊस आल्यानं नागरिकांची तारांबळ. सीएसएमटी परिसरात मध्यम स्वरूपाचा पाऊस. पिंपरी चिंचवडमध्ये अवकाळी पावसाची जोरदार हजेरी. अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ. नागरिकांची उकाड्यापासून सुटका.